नाशिकमध्ये पत्रकारांना मारहाण झालेली अतिशय निषेधार्ह घटना आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी त्या बाबतीत लगेच तात्काळ मला फोन आला आणि मी माहिती घेतली। मी कलेक्टरशी बोललो, मी एसपींशी बोललो, त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ज्या पद्धतीने हा प्रकार झालेला आहे हा अतिशय चुकीचा आहे। त्याची गांभीर्याने दखल शासनाने घेतलेली आहे। जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतोय, काही घेतलेले आहेत आणि खरं म्हणजे कार्ड दाखवल्यावर सांगितल्यावर अशा पद्धतीने दादागिरी आणि मारठोक व्हावी, मला वाटतं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। निश्चित आरोपींना जे ती अतिशय कडक शिक्षा त्या ठिकाणी होईल। पण ती वसुली सुद्धा कायदेशीर आहे का हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे। आता खरं म्हणजे मला अजूनही माहिती, कारण तिच्या सीओ आहेत त्यांची बदली झालेली आहे, कालच परवाच नवीन सीओ तर जॉईंट व्हायचे आहेत आणि या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी बँगलोरहून आत्ताच 5 वाजता 5:30 वाजता उतरलेत विमानतळावर आणि मी त्यांनाच माहिती घेण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे की या ठिकाणची माहिती घ्या की वसुली कशी चालली होती, कोण करत होतं, हे ठेक्याने दिलेलं होतं का नगरपालिकेचे माणसं होते। मला वाटतं आता मी नाशिककडे निघालेलो आहे। उद्या सकाळी आमची मोठी रॅली आहे मोदीच्या वाढदिवसानिमित्ताने। 10,000-15,000 तरुण त्या ठिकाणी त्यात सहभागी होणार आहेत आणि म्हणून मी त्यावेळेला आज रात्रीच जाऊन पत्रकारांची त्या भेट घेईल हॉस्पिटलला जाऊन आणि जिल्हाधिकारी मला रात्रीच भेटत आहेत। त्या संदर्भामध्ये सर्व माहिती घेतो आणि निश्चित अतिशय कडक धोरण या बाबतीमध्ये आम्ही स्वीकारलेलं आहे। आरोपींची कुठे हयगय केली जाणार नाही, कुठेही त्यांना याच्यामध्ये माफी नाही। खूप बच्चू कडू काल जळगावला येऊन गेले, त्यांनी आपल्यावरही टीका केली की आपण फक्त भाजपचे संकटमोचक आहात, जनतेचे संकटमोचक नाही असं त्यांनी म्हटलं आहे। आणि आता बच्चू कडू बिचारे ते आता फिरतायत, महाराष्ट्रभर दौरे करतायत, त्याचं कामच आहे ते। आता त्यांना वेळच वेळ आहे सगळा, ते अजून काय बोलतील, घरात घुसू असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। ते बोलत असतात, माझे चांगले मित्र आहेत, पण ते नेहमी असे मोठे मोठे विधान करत असतात। भाऊ, जसं हे मंदिराचं जर बघितलं, त्र्यंबकेश्वरची जशी घटना आहे तसे ठेके अनेक राज्यांमध्ये आपल्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी आहेत, तर अशा ठेक्यांना आपण काही बंदी घालणार आहात? नाही, बाकी ठिकाणचे ठेके किंवा टोल हा वेगळा विषय आहे। हायवेवरचा, नॅशनल हायवेवरचा हा वेगळा विषय आहे, इथला विषय हा वेगळा आहे। खरं म्हणजे गावात त्याला पार्किंगसाठी पैसे, मला समजलं नाही कशासाठी, कोणी म्हटलं पार्किंगसाठी पैसे मागत होते काय, पण आज रात्रीच मी नाशिकला पोहोचतो आहे 9:30-10 वाजेपर्यंत। तिथे जळगाव निघतोच आहे, तिथे गेल्यावर सगळी माहिती घेतो आणि कशा पद्धतीने सगळी वसुली चाललेली आहे, काय चालली आहे, कोणाच्या परवानगीने चाललेली आहे ही माहिती मी त्या ठिकाणी घेतो। पण एक गोष्ट नक्की की अतिशय गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे आणि कठोर कारवाई या सर्व आरोपींवर होईल।